तर मित्रांनो, तर आम्ही आता चाललोय मार्लेश्वरला आणि लिंगाचा डोंगर इकडे ट्रॅकिंगला. बघू शकता इकडे श्रेयस गावडे आहे, अथर्व दुर्गवले आहे, गौरव रायकर आणि प्रणव वताड आमच्या ह्या 3 गाड्या आहेत. तर आता आम्ही नारळ फोडून आमच्या प्रवासाचा शुभारंभ करणार आहे. आता आपण नारळ फोडूया. जायला पाहिजे इकडे, विचारायला पाहिजे. काका, लिंगांचा डोंगरला जायला कुठून आहे? लिंगाला आंघोळीतनं जायला मला समजणार नाही. आंघोळीतनं नाही आंघोळी बघत आता किती पाठी जायला लागेल? किती आहे तर इथनं लांब पुढं तिकडे जायला? इथून आता काय 2 किलोमीटर इथं जायचं आंघोळी. अंगवली. आंघोळीतनं मग तिथून गाड्या लावून चालत जायला लागलं. अंगवली आंघोळी कुठे खालच्या साईडला इकडे? हां, इकडं आता तर आपण आता या काकांना विचारलेला आहे रस्ता. त्याने आम्हाला सांगितलं पाटील भगतवाडी आहे त्या साईडून जायचं आहे. तर आम्ही परत आता रिटर्न जातो. तर आम्हाला मंदिर लागलं ना, तिथून जो एक रस्ता आहे पाटील त्या रस्त्याने जायचं. आम्ही परत रिटर्न जातो. त्यानंतर आम्ही परत इकडे येणार आहे. त्यानंतर इकडे येणार आहे. आता जाऊया मित्रांनो, आता आम्ही लिंगाचा डोंगर चढायला सुरुवात केलेली आहे. बघू शकता इकडे अजून रस्ता झाली सुरुवात. अजून आम्हाला खूप चढायचं आहे वरती. तिकडे तुम्हाला दाखवतो. 2 तास तिकडे पूर्ण अजून धुका आहे. आम्हाला त्या धुक्यांचा अनुभव घ्यायचा आहे वरती जाऊन. सर्व आता पावडर लावून तयार झाले. जसं काय आणला कोण वरती पोरीत बघायला येणार आहेत. हा आमचा नवीन ब्लॉगर इकडं चॉकलेट बॉय. तर आता आम्ही चाललोय वरती. इकडं शेती आहे. इकडे नाही वाटतं करत जास्त. अरे नाही, तिकडे खालीच आहे. हाय हाय पुढं. मग
ऐकत नाही रे माझं. अरे हे तर बघा इकडे शेती आहे, इकडे घरे होती खालती. मी खालतीच गाड्या लावून आलोय आता वरती. इकडचं आहे ना त्यांना जावला नाही भेटत. त्यांना मला जवळ वाटतं, म्हणजे त्यांचं रोजचं वाटतं ते. हा पण ते जायच नाही आपण इकडं. कसे नवीन नवीन तुम्ही आहे. कसं पुण्यात असून मंदिरच येत नाही, कधीतरी जाता तसं ना इकडं पण. आणि पहिले तर घरनं फिरायला आता पाय सरतात आहे रे. हा? इकडे धुकं बघा, बघा इकडे धुकं बघा कसलं सुटलं चप्पल घालणार आहे. बघा. काय व्ह्यू दिसतोय इकडनं. एक गाडी गार पहिला एक गडी गार, पहिला आदरा, पहिली साडेसाती पनवती म्हणावी लागेल ती गौरवच्या माध्यमातून. साडेसातीत लागली. हे बघ घर घर घरात चला. घर नाही ते काहीतरी हाय वाटतं. शिव्या करतो हा चालतं आहे. लागणार आहे. That is why. हा कर. काय हे? जे जमल ते करणार नवीन स्टाईल मध्ये तो करून देणार. झुंबीक झुंबीक झापूक झुपूक. हेल्मेट नवीन नवीन व्हिडिओग्राफर. अरे मी दोन दोन घेऊन जमलो. ते गौरव घे ना जरा. मी दोन दोन नाही घेत आहे, मी एकटी घर खड्ड्यात घेतो. इकडे बॅगा बिगा घेऊन, पण बॅगेत काय आहे रेनकोट, पाण्याची एक पण बॉटल नाही. लवकर खायला या काही आई धावला बघ घासून घासून घेत जमिनीला घासून घासून घेतोय राहण्यात त्याला. व्हिडिओग्राफर बघा काय करताय, एकदम झपक झुपूक. आता घासून घेतो जमिनीला वर घसा देतो वर. मी आला असा नाचून बिचून. वाजले किती रे? 9, 10, 11 वाजेपर्यंत पोहोचू. 9 ते 10, 10 ते 11, 2 तास. तर मित्रांनो आम्हाला आता डोंगर लागलेला आहे, पूर्ण जंगल आहे बघू शकता इकडे. हा मित्रांनो बघू शकता आता इकडे डोंगर स्टार्ट झालाय चढायला. लिंगांचा डोंगर. त्या डोंगरात 5 लिंग आहेत, 5 देव आहेत त्या गुफेत. ते बघायला आम्ही चाललोय. आणि मार्लेश्वर, श्री मार्लेश्वर हे 7 धबधबे त्या डोंगरातून दिसतात आपल्याला. तेच आम्ही आज बघणार आहे. पूर्ण जंगल आहे इकडे. साळव्यांची बाग. अभी तो शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है. कोणाचा स्टॅमिना जास्त आहे बघूया आपण. आज आपल्याला 3 ठिकाणं फिरायचे. लिंगांचा डोंगर, मार्लेश्वर आणि टिकलेश्वर. बघूया कोणाचा स्टॅमिना जास्त आहे आज. जंगल सफर पूर्ण वाकून वाकून जायला लागतंय. आमच्याकडे 2-2 व्हिडिओग्राफर आहेत. बघू शकता इकडे रस्ता आहे आणि खालती डोंगर आहे, पूर्ण दरी आहे बघा. हा असा बारीक रस्ता आहे, पाय वाट आहे. इकडे खाली दरी आहे पूर्ण खोल बघा इकडे. हा पाय वाट आहे पूर्ण आणि पूर्ण जंगल आहे. इकडे डोंगर आहे वरती बघा. ही निशाणी. आता रस्ता एकदम छोटासाच आहे, पाय वाट. खालतून पण आहे, खालती पण आहे रे वाट. चढाव थोडा जोर नाही आता. पूर्ण आता धुका लागलाय बघा. धुका झालंय.
तर आता पावसाचं धुकं लागलंय. अजून डोंगर खूप चढायचं आहे वरती. आणि निशाणी आहेत मध्येच बांधलेली. सावकाश रे, पाय सरळ बघा खाली जायचं. वेलीला पकडून या रे, सावकाश रे. खडतड वळणं पार करत करत आम्ही आता अर्ध्या टप्प्यावर आलोय. अजून अर्धा टप्पा बाकी आहे. आणि पाऊस खूप झडलाय मित्रांनो. अजून खूप वरती चढायचं आहे. आले काय, तिथून आले काय बघ. तिथून पाय सरला तर डायरेक्ट खालती. इकडे आता आम्हाला पूर्ण डोंगर लागलाय. इकडे पूर्ण सपाट जागा आहे. पूर्ण गवत आहे इकडे. हा डोंगर आहे. ह्या डोंगराच्या पण त्या पलीकडे जायचं आहे. वरती बघा काही धुकं आहे. इकडे बघा कोकण सौंदर्य, निसर्गाच्या सानिध्यात असलेलं हे लिंगांचा डोंगर. या इकडे एक व्हिडिओग्राफर. बघा दोघं दमले तर हवा खालीच. आम्ही जाऊन येतो वरती. दांडू काय काय अरे याच्यासाठी तुला आणायच्याच नाही तुला. आई झाला हा डोंगर बिंगर चढायचा म्हणजे काढून पण थोडी हनुमानी पण चढायचं. जर घाण मस्ती कर तिकडे काय ते आपण आरामात चढायचं तिच्याने. म्हणून येताना जेव्हा संस्था नव्हत मग नशीब हे दमायला लागले शेट एवढ्या लवकरच. अजून नाही अर्धा रस्ता पूर्ण झाला तरी. मित्रांनो आम्ही आता आलो इकडे डोंगरावरती. इकडचं निसर्ग सौंदर्य बघा काय व्ह्यू आहे. तुम्हाला दाखवतो समोर. बघू शकता इकडे काय डोंगर रांग आहे. इकडे ऊन आहे. पूर्ण डोंगर बघा येतोय चालत. मित्रांनो या टोकावरती जायचं आहे आम्हाला. हे बघा हे टोक क्लिअर दिसत नाही इकडनं. वरती जाऊन तुम्हाला दाखवतो काय दिसतोय. मित्रांनो बघू शकता इकडे काय निसर्ग सौंदर्य आहे. वाव सो ब्युटिफुल. इकडे मंदिर आहे ते आम्ही आलो. ते मंदिर आहे इकडे समोर खालती. त्या रस्त्याने आम्ही आलो इकडे. बघू शकता इकडे. आता आम्ही जातोय इकडे वरती. जाऊया आता आपण वरती. सो ब्युटिफुल. आम्ही आलोय वरती. अजून आम्हाला वरती चढायचंय. बघू शकता इकडे अजून येत आहेत पाठवून. जमलेत ते. आम्ही आलोय पुढे. आणि तुम्ही डोंगर बघू शकता. चढ कसा आहे तो. एकदम सरळ असा चढ आहे. बघा इकडे आहे कोणतरी आले. ते बघा आम्ही चाललोय पुढे. हा डोंगर काय वरतून दिसतंय मित्रांनो. बघू शकता इकडे कुठून आलोय. ते मार्लेश्वरचं मंदिर बघा कुठे आहे. बघा कुठून आलोय वरती.
शर्यत रांगा अशा असतात. आमची अर्धी पलटण खालती आहे, जमले ते त्यांना थांबलोय. इकडे बघा छोटू बघा येत आहेत अजून सोबत आहेत कोणतरी. व इकडे पूर्ण गँग आहे, ते पण येत आहेत आता तिकडे. आम्हाला फाटली त्यांची बघूनच, वरतून बघूनच तुमची काय अवस्था होईल बघा. आम्ही आता आलोय, अजून आम्हाला तो टप्पा चढायचा आहे वरती. तो बघा तो ते टोक दिसतंय ना, टोक तिथे जायचं आहे बघा. ह्या टोकावर जायचं आहे आम्हाला. हा आम्ही दोघं पुढे आलो आहे, त्या दोघांची फाटले, तिघांची फाटले, ते अजून खालीच आहेत. आमचे रेनकोट घ्यायचे. रेनकोट आहे, सगळे रेनकोट काढ. पाऊस आलाय मित्रांनो इकडे. आता आम्ही जातोय पुढे. रांडीचे राहिले कुठे. मित्रांनो अजून पुढे आहे म्हणजे काय मेंबर कसे येत आहेत एक एक. बोला शेठ, दमलेत पाठी. आमचा अजून स्टॅमिना आहे. अजून आम्हाला 3 टोकं 2 टोकं अजून चढायचे आहेत. आमच्या दोघांचं काही नाही अजून. तिघांचं सांगत होत नाही. पहिले धबधबे भाऊ फोटो काढायचा त्यासाठी ते दिसत नाही धबधबे. आणि दुसरीकडे काय बोलतोय? दुसरीकडे काय ना, मग दुसरीकडे काय नाही? अरे तो स्पॉट असा आहे की तिथून धबधबे दिसतात. हा तो बसला तिथून हा आणि तिकडून काय दिसत नाही, फक्त ते लिंग बघायला भेटेल तिथं गेल्यावर. अच्छा. हा अच्छा, तो पोरगा बसलाय तिथनं फक्त धबधबे दिसतात हा आणि तिथे डाव्या साईडने फोटो निघतात. ते उजव्या साईडने निघतील ना फोटो. हा बसलाय तिथं. हा, तिथूनच अरे बघायला. इथं लिंग बघायला ते मी काय बोलतो पहिले धबधबे बघून घेऊ. मग लिंग पाहू. आणि धबधबे विदाऊट पाणी दिसणार नाही. मग लिंग पाहू. नाही तुम्ही ते बरा छोटे दिसते तेच बघा. मोठे कुठले दिसतात? मोठे समोर दिसत तो बसलाय. हा, मग तिथं चल ना, तिथं जाऊया. तर मित्रांनो आपल्याला इथे दादाने सांगितलं तिकडून धबधबे दिसतात आणि वरती लिंग आहेत त्या टोकाला, तिकडे पण आपल्याला जायचं. वरती आहेत कोणतरी. चालून आम्ही चाललोय पुढे. इकडं जायचं की तिकडं जायचं? तिकडनं आपण गाड्या खालती आहे. मित्रांनो आमच्यासोबत अजून भेटले जायला तिकडे, आणि पुढे गाईड आहे त्यांच्यासोबत. मी नाही जाऊ शकत, आता आरामात आलोय मी. बघा घरी जाऊन बॉम्बलायचं ना. मित्रांनो आपण आता जातो लिंग बघायला, होऊ शकतं इकडे. त्यानंतर आपण इकडे येणार आहे धबधबे बघायला. इथून दिसतात 7 धबधबे. तर आपण जाऊया इकडे लिंग बघायला अगोदर, त्यानंतर इकडे धबधबे बघायला येऊ. कोणता दूर आहे? मित्रांनो आता आपण जातोय लिंग बघायला. तर इथे पुढे धबधबे दिसणार आहे आपल्याला इथून. आता आपण आता धबधबे बघूया इथून, वरती जाऊ आपण. बघा मित्रांनो बघू शकता इकडे काय व्ह्यू दिसतोय. हा सर्वात मोठा धबधबा, हा पहिला धबधबा, हा दुसरा, तिसरा. बघू शकता इकडे खालती धबधबे आहे.
चालला आहे मित्रांनो. काय दिसतंय, वाव मित्रांनो. असा अनुभव फक्त आपल्या मार्लेश्वरामध्येच आहे. बघा, काय मार्लेश्वर. फोटोशूट चाललाय, फोटोशूट चाललाय. वारा बघा काय सुटला नाही. बघा इकडे धबधबे आम्हाला दोनच दिसत आहेत. मला तिकडे वरती जायचं आहे. बघा इकडे या टोकात जायचं आहे आम्हाला. तिकडे 7 धबधबे दिसतात. फोटोशूट चालू आहे त्यांचा. इकडे खाली महाबळेश्वर मंदिर आहे तुम्हाला. आम्हाला जायचं इकडे वरती. आणि आपण जाऊया आधी वरती, नंतर धबधबे बघायला. चौकाशी अरे दिसतं मंदिर खाली. मंदिर दिसतं खाली. इथून मंदिर दिसतं मित्रांनो महाबळेश्वर. तिथे वरती बघा, हा गाईड त्यात आहे, त्याला गाईड करतोय. चाललोय तो वरती तिकडे लिंग बघायला. अजून कुठे आहे बघ वरती तो डोंगर, तिकडे आम्हाला जायचंय. मित्रांनो इकडनं सुद्धा धबधबे दिसत आहे. त्या खाली मंदिर आहे. तो रोड आहे. लय कमी आहे तरी अंतर ते. खालतून तो वर रस्ता दिसतोय खालती. तो बघ ती कमानी आहे मित्रांनो. हे मार्लेश्वराचं मंदिर बघा. आणि या इथे कमानी बघा. इथं आहे कमान दिसते ती इथे आहे बघा. पाणी बघ असलं असतंय. आपल्याला इकडून जायचंय तिकडे. आता हा ट्रॅक पूर्ण झाला की आपल्याला तिकडे जायचंय मार्लेश्वरला. बघा धबधबा. 7 धबधबे आपल्याला तिकडून दिसतील त्या टोकावरून. जाणार इथं सुरुवात आहे. चला तिथनं जाऊन येऊया. काय ठीक आहे. हा मित्रांनो इथे मार्लेश्वराचं मंदिर आहे. ते आहे, गर्दी नाही आज. जाऊया आपल्याला आता हा इथे वरती चढायचं आहे. पण वरती जाऊन आता व्हिडिओ करू. ते स्टॉप करणार आहे. इथून रिक्स आहे वरती. मी तिघच जातोय वरती. दोघं थांबले, त्यांचे बघूनच फाटले. आता बघूनच फाटले. आता मी रिक्स घेऊन जाणार आहे वरती. श्रेयस, मी आणि अत्तरो आम्ही चाललो आहे आता वरती. गौरव आणि प्रणव खालतीत थांबले. ते दमलेत आता. खरी रिक्स आहे वरती जायची. वारा पण आहे आणि रस्ता बघू शकता, तुम्हाला दाखवतो. रस्ता बघा किती पायवाट बारीक आहे एकदम. ह्याच्यातून एकदम सावकाश. चाललोय वरती. सावकाश चला. ते सावकाश नो रिक्स. जास्त रिक्स नाही घेऊ शकत. हा वर जायचं. टॉपला जाऊन यायचं भेंडी. हे सावकाश आहे खडी. अजून पैसे टाकला होता. आता टाकला टॉप. मागाशी 3rd वर आला होता. आम्ही कसला आला होता. मी आणि पैसे मी तरी पण गौरव होता पाठोपाठ, पण थांबला नंतर. म्हणतो तुम्ही सांगत होते थांबायला. इथे एक छोटासा धरणा आहे. इथे पाणी आता पियाला आहे अनोख्याचं पाणी. जरा तोंड धुलं एकदम गारगा. आणि पाणी प्यायलं थोडं. बॉटल नाही आता आमच्याकडे.
आम्हाला असं नॅचरल हे हात काढ जरा. खरंच सुख जरा तोंड होतो. हे जरा गार पाणी कमवलं. मस्त वाटलं जरा. तर आम्ही चाललोय वरती बघू गौरव! शकता इकडे. नको हात मारू. म्हणजे रांडाचं. मी आता जाऊन येतो वरती जाऊन व्हिडिओ करू आता. मित्रांनो मिशन कम्प्लीट लिंगाचा डोंगर डोंगर. बघू शकता इकडे हाय डोंगर. हे निशाणी बघू शकता. आम्ही शेवटीला पोचलो वरती टोकावर. आता काठी न घ्या. पोचलोय, फक्त काठी उतरताना आमची शाप जिरणार आहे. अशक्य हे शक्य करून दाखवलं आम्ही. ठीकच. इथून उतरायला की काय? ती गात ते दोघं खालतीच थांबले. इथून इथून उतरायला आहे पण कसा जाईल बघ आता गुजरातला चला फक्त बसायचं इथनं खाली. कसे जातात इकडनं हा? आपल्यात तर जोर नाही इकडनं जायची. हे लिंग कुठं आहे बघ आजी. लिंग इथं आतमध्ये. तर मित्रांनो आपण आता लिंग बघायला जाणार आहे. आजी चप्पल काढायला लागतील. ते काठी घेऊन जाऊया. लिंग मित्रांनो आता आम्ही लिंग बघायला जातोय डोंगरात. मध्ये गुफा आहे. रस्ता एकदम बेकार आहे. पूर्ण घसरट हे मी आहे. चढताना झोप म्हणजे पाय टाकणार. जाताना खालती पाय टेकत त्याला ते आतमध्ये डोंगर आहे बघा. हा असा पूर्ण या डोंगरात लिंग आहे. ते आम्हाला बघायला जायचंय. बघा इथं आतमध्ये हा मारलेलं तो तुला खाली नाही मारलेलं कसं होतं इथं. चौकाशी रे एकदम रस्ता बघू शकता तुम्ही कसा आहे तो. बघा इथं लिंग आहेत. इथं आतमध्ये लिंग आहेत. ते आता लिंग बघायला जायचं आहे. बघा ही गुफा आहे. चप्पल काढ इथं. त्याच्यात लिंग आहे. ते चप्पल काढतो चढणार. जागा आतमध्ये जायला. थांब रे थांब. हे थांब पुढे चला. तर आता जातोय मी वरती आम्ही एकेकान जाऊया. बघू शकता. जसे आमचा व्हिडिओ पण पाठवतो. त्याला एकदम बुलबुलीत आहे. हे बघा. तर मी आलोय वरती. हे बघा इकडे दोघं थांबलेत पाठी. मी आलोय पुढे. जागा नाही इकडे. खालती बघू शकता कशी आहे ते. पूर्ण कातल बुलबुलीत आहे. पुढे जातो मी आता आतमध्ये. मित्रांनो बघू शकता इकडे हा ये इकडे आतमध्ये लिंक आहे. तुम्हाला दाखवतो आतमध्ये. स्टिक मोठी करतो तर मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये लिंग. हे बघा इकडे इकडे लिंग आहेत. साईडला आहे तिकडे उभा व्हिडिओ आहे. आम्ही तिघे आलोय आता इथे. लिंगाचा डोंगर कम्प्लीट. Final. लिंग इकडे आतमध्ये आहे. तुम्हाला दाखवतो. फायनली मिशन कम्प्लीट. लिंगाचा डोंगर पार. आता जाऊया आपण रिटर्न. महाराष्ट्राला आता जायचं आम्हाला डोंगर उतरत परत खालती. आता खरी कसरत उतरताना. चला जाऊया आता खालती. बाय बाय. मित्रांनो आता आम्ही लिंगाचा डोंगर इथे आलोय. लिंगाचा डोंगर आम्ही चढून आलोय. आता लिंग बघून आलोय. आता आम्ही जातोय धबधबे बघायला. 7 धबधबे जिथून दिसतात त्या पॉइंटला जातोय. बघू शकता इकडे वरती आहे तो पॉइंट. हा बघा ते जातोय आम्ही आता वरती. आणि हा लिंगाचा डोंगर इकडे आहे. हा बघा ह्या पॉइंटला. आणि त्या पॉइंटला जाऊन आला आहे. उतरताना बेकार हालत झाले. चढताना चढत गेला. उतरताना जाम बेकार हालत झाले. अर्धा जीव बाहेर आला. आता जातोय वरती. गाठी आण रे. काठी आण. आपल्या तिघांच्या गाठ्या आम्ही घेतले ना काढलेलं तिथं. मित्रांनो आता चढताना चढतोय. उतरताना काठी लागेल. तसे उतरता नाही ना कारण ग्रीप नाही भेटत. पूर्ण असा घसरट आहे. शूज आहे म्हणून थोडी ग्रीप भेटते. मला दाखवतो थांब कसे चढतायत. हे गौरव उतरशील ना. बघ कसे चढतात. बघ काय ते हातात उतरताना
ग्रीप नाही भेटणार गौरव तुला. बघू शकता ते काठी तरी घे. य. मित्रांनो आम्ही आता जातोय वरती. पहिला गडी गार सावकाश येतोय तो. आम्ही जातोय. असा फोटो काढ ना. मित्रांनो मी आलो आता अर्धवट चाललोय पुढे. बघू शकता अजून जायचंय मला वरती. मग कसरत आहे. मित्रांनो आमचं पाऊस बघायचं वरती. बघू शकता काय वाद गेले ना. इकडे धबधबे दिसत आहेत आपल्याला. काढा 2-3 काढा नंतर मी चेक करेन काही इश्यू हे मार्लेश्वर मंदिर आहे मित्रांनो. इथून दिसतंय पूर्ण असं ट्रॅक आहे. बघू शकता त्याच्यामध्ये ही गर्दी नाही खाली. 1x होय जाऊया. मार्लेश्वर जाणार का आता? गाडी गाडीवर जाऊया. खाली ह्याच्यात. डेडली वाटलं बिनवर आलो ऑरेंज कलरची. तर मित्रांनो आपल्या इकडे दादा भेटले. कुठले आहे दादा तुम्ही? पुणे पुण्यातून आले? साताऱ्याचा आहे मी मूळचा. दादा तुम्ही? ते पण साताऱ्याचे. आपल्या त्यांनी खाऊ दिला इकडे खायला. चकली आहे आणि इमली आहे. चिंच म्हणजे आपल्या कोकणातले म्हणा चिंच. खूप छान वाटलं बघून कोकण ब्लॉग्स. आपण सर्वांनी पण फॉलो करा कोकण ब्लॉग्सला. खूप छान छान ब्लॉग्स असतात. ब्लॉगमध्ये बऱ्याच प्रकारचे कोकणातले जे काही हिडन जेम्स आहेत ते दाखवले जातात. तर मी आत्ता या मुलांना भेटलो आणि जे ब्लॉगर आहेत त्यांचं नाव आहे ऋषिकेश दुर्गावळे. दुर्गावळे. तर त्यांना पण फॉलो करा आणि खूप खूप प्रेम द्या त्यांना. थँक्यू दादा. मित्रांनो इकडे आहे मार्लेश्वर. इकडे आपल्याला अजून जायचं आहे. इंस्टाची आयडी काय आहे? तीच आहे.